सो पहिल्यांदा तर म्हणजे 4 वर्ष मी इथे राहिलो, 7वी ते 10वी. तर या सगळ्या शिक्षकांसोबत माझे खूप चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे ते जेवढं माझ्याबद्दल चांगलं सांगतायत त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवू नका. कारण होतं कसं ना, सगळ्यांसोबत छान राहिलोय, मी त्यांना भरपूर त्रास दिलाय, त्यानंतर त्यांनी मला भरपूर काही शिकवलंय. त्यामुळे एकमेकांवर हक्क झालाय. त्याच्यामुळे ते जेवढं जास्त चांगलं बोलतायत ना, थोडासा कमी विश्वास ठेवा, हे माझं म्हणणं आहे. 2 शब्द बोलायचेच झाले तर या कॅम्पसमध्ये माझ्या एवढ्या साऱ्या आठवणी आहेत. आत्ता तुम्ही जिथे उभे आहात, आम्ही असताना तिथे कधी असेंब्ली व्हायची नाही. इथे ऍक्च्युली घोड्याचा तबेला होता आणि आम्ही कधी कधी इकडे यायचो, कधी मस्ती करायचो, कधी अभ्यास करायचो. इथे बसून भरपूर वेळा आम्ही पनिशमेंट पण घेतलेली आहे. सो म्हणण्याचा एकच अर्थ असा, आत्ता मी 10वीच्या मुलांबरोबर पण जेव्हा बोलत होतो तेव्हा एकच गोष्ट सांगितली मी, हा जो काळ आहे इथला, कधी कधी असं होतं की आपल्याला घरची आठवण येते, भरपूर साऱ्या गोष्टी असतात, पण पुढे गेल्यानंतर हाच काळ एवढा जास्त आठवणीत येतो की त्यावेळी आपण खूप जास्त मजा केली. सो अभ्यास तर ठीक आहे, तर चालतच राहतो, पण मजा करणं बंद करू नका. सगळ्यांना थोडा थोडा त्रास द्या, सगळ्यांकडनं थोडं थोडं शिका आणि आरामात मजा करत छानपैकी चालत राहा. कसे इथले वर्ष संपून जातील समजणार पण नाही आणि आपल्याला नंतर वाटेल की इथे असल्यानंतरचा जो काळ होता तो थोडा जास्त एन्जॉय करायला पाहिजे. तेवढं बोलून मी 2 शब्द सांगतो. थँक्यू.